अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आज आहे भाऊबीज आणि भाऊबीजेला यमद्वितीया या नावाने देखील ओळखलं जातं। यमद्वितीया का म्हटलं जातं तर याच दिवशी सूर्यपुत्र यम जे आहे ते आपली बहीण यमुनाकडे जात असतात आणि यमुना त्यांचं औक्षण करत असते आणि ज्यावेळेस यमुना औक्षण करते त्यावेळेस यमराज हे यमुनाला वरदान मागायला सांगतात। यमुना वरदान मागते की या दिवशी जी बहीण आपल्या भावाकडे जाईल आणि त्याचं औक्षण करेल त्याच्यावरती असणारे अकाल मृत्यूचे भय, दुःख, दारिद्र्य दूर कर, अशा पद्धतीने यमुनाही वरदान मागत असते। त्यानंतर आज आपल्याला आपल्या घरावरती असणारे अकाल मृत्यूचे भय, दुःख, दारिद्र्य, संकटे, त्याचबरोबर असणारे घरामधील नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी आपल्याला काही उपाय देखील करायचे असतात। ज्यावेळेस एखादे सण असतात, एखादी पवित्र तिथी असते, अमावस्या असते, पौर्णिमा असते किंवा मग चतुर्थी असते, त्यावेळेस आपल्याला असं प्रामुख्याने जाणवत असतं की आपल्या घरामध्ये भांडण, कटकट, वादविवाद खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असतात। घरामध्ये ज्यावेळेस या पवित्र तिथी जवळ येत असतात त्यावेळेस खूप टोकाचे भांडण होत असतात। कारण का बघा, त्यावेळेस या ज्या काही नकारात्मक शक्ती असतात तर त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागृत झालेल्या असतात। आता बघा, त्यासाठीच आपल्याला आपल्या घरातील जे काही दुःख आणि दारिद्र्य आहे तर ते दूर करण्यासाठी आपल्याला हा जो अतिशय प्रभावी उपाय आहे तर तो करायचा आहे। आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार। त्यामुळे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही। घरामध्ये अशी काही माणसं असतात किंवा घराच्या बाहेर अशी काही माणसं असतात ना, तर त्यांना आपली झालेली प्रगती बघवत नाही। या दोषाला आपण शत्रुपीडा म्हणत असतो। घरामध्ये आपल्याला पितृदोष जाणवत असतो। पितृदोष का तर आपण आपल्या पितरांचे स्मरण करत नाही, त्यामुळे पितृदोष जाणवत असतो। घरामध्ये ग्रहदोष असतो, वास्तुदोष असतो, नकारात्मक शक्ती असतात। हे सर्व जे दोष असतात ते दोष दूर करण्यासाठी या पवित्र तिथींमध्ये जर आपण काही उपाय केले, भक्तीने, श्रद्धेने आणि विश्वासाने केलं तर त्याचे खूप चांगले फायदे हे आपल्याला पाहायला मिळत असतात। तर बघा, आजचा हा जो उपाय आहे तर तो आज आपल्याला संध्याकाळी करायचा आहे। तुम्ही संध्याकाळी 5 नंतर कधीही करू शकतात। कापूरचं जे महत्त्व आहे सर्वांना माहीत आहे। कापूर जो आहे तर तो अनेक प्रकारच्या सकारात्मक ऊर्जेने भरलेला असतो। आपण ज्यावेळेस आपल्या घरामध्ये रोज कापूर जाळत असतो तर त्यावेळेस आपल्याला अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य मिळत असते। त्यामुळे रोज संध्याकाळी एक तरी कापूर जो आहे तर तो आपल्या घरामध्ये आपण जाळलाच पाहिजे। तर आपल्याला आज आपल्या घरामध्ये कापूर जाळायचा आहे। आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे तर बघा, सर्वात प्रथम तुम्हाला तुमचे स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे आहेत। आपल्या घराची व्यवस्थितपणे साफसफाई करून घ्यायची आहे। देवघरामध्ये छान तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे। त्याचबरोबर देवांना तुम्हाला छान तुमच्याकडे फूल असतील तर ते अर्पण करायचे आहेत। माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि ज्यावेळेस एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये आपण एखादा उपाय करत असतो तर त्याचे खूप चांगले फायदे आपल्याला होत असतात। तर आता काय करायचं आहे की कापूर घ्यायचं, यासाठी तुम्हाला भीमसेनी कापूर घेतला तर अतिशय उत्तम, किंवा मग तुमच्याकडे जर साधा कापूर असेल तोही तुम्ही घेतला तरीसुद्धा चालेल। पण भीमसेनी कापूर जो असतो ना तर तो खूप छान आणि खूप प्रभावी असतो। असेल तर तोच तुम्ही या उपायासाठी वापरा आणि तोच आपण आपल्या घरामध्ये देखील जाळायला पाहिजे। आता कापूर घेतल्यानंतर त्यानंतर एखाद्या प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे। आता त्यानंतर या ज्या 3 ते 4 वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे, या वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला त्या कापूरसोबत जे आहे ना तर त्या जाळायच्या। या कशा पद्धतीने जाळायच्या आहेत, सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या हातामध्ये दालचिनी घ्यायची आहे। दालचिनी ही बघा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असते। आपल्या घरातील दारिद्र्य दूर करण्यासाठी खूप प्रभावी हा उपाय आहे। दालचिनी घ्यायची आहे आणि त्यानंतर तमालपत्र घ्यायचं आहे आणि आपल्याला त्याबरोबर वेलचीसुद्धा घ्यायची आहे। छोटासा दालचिनीचा तुकडा घ्यायचा, 1 तमालपत्र आणि 2 वेलची घ्यायची आहेत। या 3 वस्तू घ्यायच्या आहेत। त्यानंतर देवघरामध्ये समोर बसायचं आहे आणि ह्या वस्तूंना आपल्याला अभिमंत्रित करायचं आहे। अभिमंत्रित करण्यासाठी महालक्ष्मी अष्टकमचं तुम्हाला पठण करायचं आहे। महालक्ष्मी अष्टकम ही माता लक्ष्मीची अतिशय अशी प्रभावी अशी उच्च कोटीची सेवा मानली जाते। त्यामुळे 16 वेळेस तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे। त्यानंतर ह्या ज्या वस्तू आहेत तुम्हाला संपूर्ण घरामधून फिरवायच्या आहेत। आपल्या प्रत्येक भिंतीला या वस्तू तुम्हाला तुमच्या मुठीमध्ये धरलेल्या असणार आहेत। प्रत्येक भिंतीला तुम्हाला स्पर्श करायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे। माझ्या घरातील जे काही दोष आहेत, नकारात्मकता आहे
तर ती सर्व संपलेली आहे अशा पद्धतीचा भाव आपल्या मनामध्ये ठेवायचा आहे. आणि त्यानंतर घरामधून आपल्या संपूर्णपणे या वस्तू जाळल्या की जो कापूर आपण घेतलेला आहे तो कापूर आणि या वस्तू घेऊन आपल्याला उंबरत्याजवळ जायचं आहे. आणि आपला जो मुख्य दरवाजा असतो तिथे उंबरत्याजवळ जायचं आहे आणि तिथे हा कापूर ठेवायचा आहे. त्यामध्ये या वस्तू ठेवायच्या आहेत. एक छान दिवासुद्धा तिथे प्रज्वलित करून ठेवायचा आहे. कारण कापूर हा कधीच बघा काडीच्या पेटीच्या सहाय्याने प्रज्वलित करायचा नसतो. कापूर हा दिव्याच्या सहाय्यानेच प्रज्वलित करायचा असतो, त्या वस्तूंमध्ये टाकायचा असतो. जोपर्यंत या सर्व वस्तू जळत आहेत तोपर्यंत तिथे आसन टाकून बसायचं आहे. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा मग ओम ऐं महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. आणि जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत जळू द्यायचा. आणि त्यानंतर बघा जितका जळेल जळू द्यायचं. त्यानंतर जे जळून झाल्यानंतर जे साहित्य आहे ते साहित्य घेऊन तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आहे. किंवा मग तुमच्या आजूबाजूला कुठे जागा असेल तर तिथे टाकून दिलं तरी देखील चालेल. आणि माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील जे काही दारिद्र्य आहे, दोष आहे तर ते दूर कर. आणि तुझी कृपा सदैव माझ्यावरती आणि माझ्या घरावरती राहू दे, मुलाबाळांवरती राहू दे, अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे. माता लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच नाही. माता लक्ष्मी म्हणजे घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, आई, आरोग्य असणं. एखाद्या घरामध्ये बघा खूप पैसा असतो पण त्यांच्या घरामध्ये सुखच नसतं. असं आपल्याला पाहिजे का? तर नाही. तर आपल्याकडे एक पैसा थोडा वेळेस कमी असला तरी देखील चालेल, पण आपल्या घरामध्ये सुख आणि शांती असणं तितकंच महत्त्वाचं असतं. तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो आजचा उपाय आहे तर तो करायचा आहे. नक्की तुम्ही हा उपाय करून बघा आणि या उपायाचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. ज्यावेळेस एखादा उपाय करत असतो ना तर त्या उपायामध्ये सातत्य असणं तितकंच महत्त्वाचं असतं. त्यामुळे बघा या पवित्र तिथी असतात ना, त्या पवित्र तिथींना तुम्ही हा वारंवार उपाय करा आणि तेव्हाच त्याचे रिझल्ट जे आहेत ना, प्रभावी उपायाचं जे काही फायदा आहेत ना तर ते आपल्याला बघायला मिळत असतात. आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.